पक्षामध्येच काही रिकाम टेकडी काम न करणारी नेते मंडळी आहेत. मी मर्दानी स्त्री आहे. मी विथ नावासकट डेटा जाहीर करीन की तुम्ही पक्ष सोडणार की पक्षातच राहणार. नमस्कार, मी दीपक दराडे, forthepeople.news आपलं सर्वांचं स्वागत. मुद्द्यावर बोलू या आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्याकडं मनसेच्या रणरागिणी ॲडव्होकेट रुपाली पाटील ठोंबरे आहेत. त्या सध्या खूप चर्चेमध्ये आहेत आणि त्यांच्या भोवती एक प्रकारची चर्चा अशी आहे की ते पक्षात राहणार की पक्ष सोडणार, की त्या संदर्भामध्ये ज्या ह्या सगळ्या चर्चा आहेत त्या संदर्भामध्ये त्या आज आपल्याकडं त्यांचं मन मोकळं करणार आहेत. रुपालीताई, forthepeople.news आपलं मनापासून स्वागत. नमस्कार, जय महाराष्ट्र. गेल्या काही दिवसापासून म्हणजे खास करून समीर वानखेडे यांच्याविषयी आपण आपली भूमिका मांडली, ती सविस्तर आणि स्पष्टपणे मांडली आणि ती व्यक्तिगत भूमिका असल्याचं देखील आपण त्या ठिकाणीच स्पष्टीकरण दिलं होतं. पण त्यानंतरही पक्षातून आपल्याला आदेश आल्याची चर्चा बाहेर आहे. खरं किती खोटं किती तुम्हालाच माहिती असेल, पण त्या भूमिकेवरती तुम्ही थांबला गेलात अशी ही चर्चा पुन्हा बाहेर आहे. आणि ह्या सगळ्या परिस्थितीतून एक तुमच्या भोवती तुमच्याविषयी एक प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. म्हणून खास करून महाराष्ट्रातल्या जनतेला हे कळावं, कारण महाराष्ट्रातली जनता तुमच्यावर मनापासून प्रेम करते आहे. अनेकदा म्हणण्यापेक्षा सतत जनसामान्यांचे प्रश्न घेऊन तुम्ही रस्त्यावरची लढाई लढताना दिसतात. नेमकं हे जे काय संशयाचं भूत आहे, ते जे मळब आहे, त्याच्यामध्ये सत्यता काय आहे हे जाणून घ्यायला आवडेल. गेल्या 2 दिवसापूर्वी किंवा 3 दिवसापूर्वी मी माझ्या फेसबुकवर ॲज अ ॲडव्होकेट म्हणून एक पोस्ट केली होती. ती मी कुठं मीडियाला दिली नव्हती, काही केलं नव्हतं. एक प्रिडिक्शन्स असतात. जेव्हा वकील प्रॅक्टिस करत असतो त्याच्यामध्ये त्याच्यात एक निरीक्षण असतं. ते निरीक्षण फक्त मी ते लेखी स्वरूपात फेसबुकवर टाकलं. मला त्याची कल्पना नव्हती की त्याचं एवढं वादंग करतील. पण जे काही प्रिडिक्शन्स टाकलं तर मी फक्त ॲडव्होकेट म्हणून टाकलं. ती पक्षाची भूमिका नाही हे मी तेव्हाच स्पष्ट केलं होतं. तसं तुम्ही आत्ताही बघताल की उच्च न्यायालयाने आर्यन खान कटामध्ये सामील नव्हता हे निरीक्षण दिलं. म्हणजे कुठलाही वकील असेल, जज असेल, प्रॅक्टिस करत असताना खरा कायद्याचं त्याला ज्ञान असेल तर एक जजमेंट म्हणा, एक अंदाज म्हणा, तो या रुपाली पाटीलनी सांगितला. त्याचा पक्षाशी कोणताही संबंध नाही हेही सांगितलं. परंतु मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची उपाध्यक्ष आहे, त्याच्यामुळे पदाधिकारी आहे, त्याच्यामुळे मे बी काय साहेबांनी तो आदेश दिला की बाबा तुम्ही वैयक्तिक मतसुद्धा मांडायचं नाही, ॲग्री. कारण का शेवटी लक्षात घ्या, पक्ष हा प्रमुखांच्या, अध्यक्षांच्या आदेशावर चालतो. परंतु मी जे स्टेटमेंट केलं त्या स्टेटमेंटचं माझा आणि माझ्या अध्यक्षांचा विषय त्यांनी मला सांगितलं, मी ते ऐकलं. परंतु पक्षामध्येच काही रिकाम टेकडी काम न करणारी नेते मंडळी आहेत. त्यांना त्या गोष्टीचा त्रास होतो, कारण का त्यांना हे कायदेशीर कळतही नसतं आणि वळतही नसतं. मग रुपाली बोलली, मग रुपालीच्या विरुद्ध कान कसे भरायचे, वातावरण दूषित कसं करायचं, तर तो सध्याचा प्रकार जोरदार प्रयत्नांनी चालू आहे. तो आत्ता नाही, खूप दिवसापासून चालू आहे. म्हणजे तुम्हाला आठवत असेल की मला जर पक्ष बदलायचा होता तर मी 2017ला मला भाजपची खुली ऑफर होती. परंतु आणि तेव्हा तर मी प्रेग्नेंट वगैरे होते, प्रचार करू शकत नव्हते. तरीसुद्धा मी सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांना दैवत मानते म्हणून मी पक्ष सोडला नव्हता. त्याच्यामध्ये माझी मोदी लाटेत हार झाली. महाराष्ट्रातली मी एकमेव मनसेची आहे की मला 15,000 मतं मिळूनसुद्धा मी पडलेली आहे. जे इतर जे आमच्या जर 2 निवडून आलेत बघितले त्यांना आमच्या वसंतभाऊंना 12,000 आहेत, ते विनेत. साईभाऊला आमच्या 8,000 आहेत, ते विने. बरं, पडूनसुद्धा मी थांबले नाही ना, मी काम करत गेले. मग मला हे काम करायला कोणी सांगितलं का? तर नाही, मला स्वतःला आवड आहे म्हणून मी ते काम करत गेले. त्यानंतर 2019ला सडनली ती गोष्ट सगळ्याच महाराष्ट्राला माहिती आहे, माझं आमदारकीचं तिकीट कापलं गेलं. तरीसुद्धा मी पक्ष नाही बदलला. परंतु
परत माझे जे हितचिंतक आहेत, पक्षातले असतील, बाहेरचे असतील, त्यांनी तो गेम खेळायला सुरुवात केली. आणि बाहेरचे नाही, मी पक्षातलेच आहेत म्हणेल, कारण का मला माहिती आहेत त्यांची नावे विथ डेटा सगळा माझ्याकडे रेडी आहे. कारण का मला घाण सवय, जेव्हा आपण राजकारणात काम करतो त्या पोलीस यंत्रणेसारखं काम करायचं आणि त्याचा निकाल लावताना उत्कृष्ट वकील म्हणून लावून द्यायचा. म्हणजे जे काही माझ्याकडे बघितल्यावर तुम्ही म्हणता सामदाम दंडभेद, तर मी कायदेशीर पण करते आणि त्याच्यात थोडासा मिर्च मसाला बेकायदेशीर पण टाकते. कारण का माझीही सहन करण्याची काहीतरी लिमिट आहे. माझ्या अध्यक्षांना चुकीचं सांगायचं, कान भरायचं, मी प्रत्येक वेळी ते सिद्ध करायचं आणि करत आलेली. आणि मी सांगते का, तर सन्माननीय राजसाहेब ठाकरेंना मी पाहून राजकारणात आले. त्याच्यामुळे ह्या गोष्टी होत असताना आमच्यातलीच आय टीची टीम आहे. तुम्हाला माहिती आहे या राजकारणामध्ये भाजप जेव्हा सत्तेत आलं त्यांनी एक आय टीचं क्षेत्र चालवलं की फेसबुक, ट्विटर याच्यावर फेक अकाउंट करून टार्गेट करणं. परंतु हे तुम्ही जे फेक अकाउंट आहेत त्यांना मात करण्यासाठी वापरायचं होतं. तर आमची जी काही नेते आहेत जे कामात कमी आणि ह्याच्यात माहीर आहेत, ती लोक त्या आय टीच्या पिल्लावळ्यांना सांगते छू, आणि ती लोक आमच्यावर अटॅक करतात. तुम्ही 2-3 वेळा उल्लेख केला की काही रिकामटेकडे नेते आहेत जे काम कमी करतात आणि तुमच्या पक्षाध्यक्ष म्हणजे राजसाहेबांचे कान भरतात. तुम्ही थेट त्यांची नावं का घेत नाही किंवा त्यांची थेट नावं मी अशी तिजोरीमध्ये डिपॉझिट करून ठेवलेली आहे. ज्या दिवशी ह्या डोक्याची तार हलेल, कारण का राजकारणात पेशन्स पाहिजे असे सगळ्या राजकीय गुरूंनी मला सांगितलेलं आहे, त्या दिवशी बँड मी यांचा वाजवणार. तोपर्यंत तुम्ही आता अनेक वेळा तुम्ही मगाशी बोललात की राजसाहेबांबरोबर बोलताना तुम्ही याचं स्पष्टीकरण दिलं, पण हे स्पष्टीकरण देताना तुम्ही त्या लोकांच्या संदर्भात काही बोललात का की पक्षाध्यक्षांना खरं या लोकांबद्दल पण माहिती मिळाली पाहिजे म्हणून तुम्ही ते काय सांगितलं? नक्कीच सांगितलेलं आहे. ती नावं हे बघा, शेवटी पक्षप्रमुखांच्यापर्यंत सांगणं माझं काम आहे. तिथनं पुढं जर कंटिन्युटी तशीच परिस्थिती आली तर त्याच्यानंतरचं जे बोलणं असेल माझं त्यांच्याशी त्या पद्धतीमध्ये तसं मी साहेबांना सांगू शकेन. परंतु ती नावं माहिती आहेत, त्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. बरं, मी बोलते हे कायदेशीर बोलले. आय नो, मला माहिती आहे की मी एका पक्षाची पदाधिकारी आहे. मला माझ्या अध्यक्षांनी माझी जर चूक सांगितली ती मी चूक एक्सेप्ट पण केली आणि शांत बसले. काही चौकट असते, ठीक आहे, नाही बोलायचं नव्हतं, बोलायला पाहिजे, आणि मी मीडियाशी बोलायला गेले नव्हते. त्याच्यामुळे माझ्या पक्षाध्यक्षांनी सांगितल्यावर मी ऐकायला ॲग्री आहे. परंतु रुपालीला थांबवायचं कसं? मी तुम्हाला 10 वेळा तुम्ही मला विचारताय, मी रिकामटेकडे का म्हणते? अरे तुम्ही पुरुष मर्दासारखं काम करा. तुम्ही राजकारणात जे आधीपासून स्त्रीला टार्गेट करतात त्याच पद्धतीने जर मला टार्गेट करत असाल तर मी ते सहन करणारी महिला नाही. मी मर्दानी स्त्री आहे. मी उलट त्यांना आव्हान केलं की तुम्ही तुमच्या घरात तुमच्या आई, बहीण, सून, तुमची मुलगी, तिला मर्दानी महिला म्हणून राजकारणात आणा, काम करायला लावा. कारण का लक्षात येईल की महिलांना राजकारणात काम करणं सोपं नाही. आता राहिला राष्ट्रवादीचा विषय. हो, मी त्याच विषय तुमच्याशी येणार बोलतोय. म्हणजे तो प्रश्न मला असा तुम्हाला विचारायचा की ही सगळी चर्चा सुरू असताना अनेकदा सोशल मीडियावरती ताई तुम्ही राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहात का असा प्रश्न येतो. त्याचं कारण असं सांगितलं जातं की तुम्ही शरद पवारांना अनेकदा भेटला आहात किंवा राष्ट्रवादीबरोबर तुमची जवळीक वाढत चाललेली आहे अशी चर्चा. पुन्हा ही चर्चा आहे, याच्यात खरं किती खोटं किती हे तुम्हालाच माहिती आहे. कारण आपल्या महाराष्ट्राची म्हणा, पुण्याची म्हणा, एक संस्कृती आहे की आपण काय फक्त पक्षातल्याच नेत्यांबरोबर मैत्री ठेवायची किंवा त्यांनाच भेटलं पाहिजे असं कुठंही नसतं. महाराष्ट्रामध्ये राजकीय संस्कृती ही खूप चांगली आहे. त्याच्यामुळं लगेच त्या तर्काला जाणं पण योग्य नाही. परंतु अशी चर्चा सुरू आहे. तुमचं खरंच काय या संदर्भात विचार सुरू आहे? तुम्ही मनसे सोडणार आहात? एकतर ही चर्चा या आय टी क्षेत्रातली जी पिल्लावळ आहेत त्यांनी रंगवली. मी सन्माननीय शरद पवार साहेबांना एकदाच पाडव्याला 2019ला भेटले. लक्षात घ्या, गोपीनाथ मुंडे साहेब असतील, बाळासाहेब ठाकरे असतील आणि शरद पवार साहेब असतील, हे महाराष्ट्रातील दिग्गज नेते आहेत. आणि मी त्यांच्या तिघांचाही मला सन्मान, अभिमान आहे की मी
आपण अशा महाराष्ट्रात आहोत की हे 3 नेते दिग्गज की त्यांची मैत्री असेल, राजकारणाची पद्धत असेल, त्यांची जी लय आहे ती आमच्यासारख्या तरुणांनी शिकली पाहिजे आणि रुचली पाहिजे. दुसरी गोष्ट, मी अजित पवार साहेबांना कधी भेटले, दादांना, जेव्हा ते आत्ता आपले पालकमंत्री आहेत, जेव्हा जेव्हा पालकमंत्री म्हणून पुण्याच्या शहराचे जे जे विषय असतील त्या संदर्भात मला त्यांनाच भेटावं लागणार. मी जर पुण्याचे पालकमंत्री दुसरे असतील तर मी त्यांना जाऊन भेटले असते. आणि त्याच्यामुळे जाणून बुजून हे रचलं जातं, एक कुभांड रचलं जातं. तर मला असं वाटतं की आमच्याच मनसेवाल्यांना वाटतं की मी राष्ट्रवादीत जावं, असं मला आता वाटायला लागलेले. कारण का मी प्रत्येक वेळी एक्सप्लेनेशन किती वेळा देणार आणि प्रूफ करणार. 2019 नंतर 2021 आले, मग माझं 2019मध्ये तिकीट कापल्यानंतर तेव्हाच मी गेले असते. मी जर पुणे शहरामध्ये सर्व पक्षीय आम्ही खूप छान काम करतो. गणेश उत्सवाच्या गणपतीच्या वेळेला जेव्हा चंद्रकांत दादा पालकमंत्री होते तेव्हा त्यांनी सांगितलं होतं स्पीकर लावायचं नाही. कोरोनाच्या आधीचा काळ आहे हा. तेव्हा आम्ही सर्व पक्षीय, त्याच्यात काँग्रेस, राष्ट्रवादी, सेना, RPI, रासप सगळे होते. आम्ही चंद्रकांत दादांना म्हणलं की हे पुणे, कोल्हापूर नाही. त्यावेळेला सुद्धा माझी तडीपारी काढली होती, सगळ्यांना त्रास दिला होता, परंतु आम्ही सर्वपक्षीय तिथं लढलं गेलो होतो. पण सर्वपक्षीय आंदोलन करून ते आंदोलन मनसेच्या नावावर लागलं होतं, कारण का रुपाली पाटील मनसेची होती. त्याच्यामुळे सांगताना सांगितलं जातं की राष्ट्रवादी. समजा मी शिवसेनेचा फोटो टाकला तर मग उद्या तुम्ही म्हणणार का मी शिवसेनेत जाणार? माझे शिवसेनेतल्या लोकांशी सुद्धा खूप चांगले संबंध आहेत, पण त्यांना कुठेतरी मेंटली डिस्टर्ब करायचं असतं. सोशलवर काय प्रकार असतो की कुठेतरी नुसतं ठोका, काही करू नका. मी परत सांगते की आमच्यामध्ये सुद्धा काही रिकामटेकडे आणि बेअक्कल नेते मी म्हणेल त्यांना की तुम्ही कामाने मोठं व्हायला पाहिजे, परंतु तुम्ही ही जी पिल्लावर सोडून जे करतात, तर मी त्याच्यात मास्टर आहे. मी तशा ITतल्या गुन्हेगारांना सोडवते, त्यांना शिक्षा देते. तुम्ही समजा म्हणजे दराडे, तुम्हाला फॉर एक्झाम्पल तुम्ही जरी कुठली पोस्ट केली तर तुमचा IP ॲड्रेस काढून, URL काढून तुम्हाला कुठे कुणी काय कसं करायला लावलं हे सगळं सापडतं. हे जेव्हा गुन्हा दाखल होतो तेव्हा ही पिल्लावर जेलला जाते आणि मग रडते. दुसरी गोष्ट, ह्यांच्या घरी जेव्हा आमची लोक जातात बेकायदेशीर पद्धतीने, तेव्हा त्यांच्या घरचे हातापाया पडतात की जाऊ द्या, मुलाकडनं चूक झाली, हे झाली, ते झाली. आणि ही सगळी पिल्लावर मी सांगेल की 200 ते 400 रुपयाचा रिचार्ज करायचा, घरात बसून वायफळ, छपरीपणा ह्या सगळ्यात. मग तुम्ही समाजाला आज नेते म्हणून संबोधता आणि तुम्ही हे काय पेरताय, याची तरी प्रत्येक नेत्यांनी लाज ठेवली पाहिजे. आणि आता तुम्ही म्हणताल पुरावे, तर अजून काही दिवस जाऊ द्या, मी विथ नावासकट डेटा जाहीर करीन. मी दुसऱ्यांचा करू शकते, तर जर सगळ्यांना कायदे सेम आहेत त्यांचा आम्ही पर्दाफाश करू शकतो, तर आमच्यामध्ये जर काही नालायक लोक असतील त्यांचाही पर्दाफाश केला पाहिजे. ते सुधारणार कधी? आज माझ्या जागेवर जर दुसरी महिला असती ना तर कधीच राजकारण बंद केलेलं असतं. पण मी एक खेळाडू आहे, मी एक संघर्ष करणारे आहे, मी रस्त्यावर उतरून लोकांचे प्रश्न सोडवते. म्हणून आज माझ्या ऑफिसला 100 डेली 100 200 लोक येतात. मला असं म्हणावं लागतं की आज मी नाही आहे. हे कशामुळं झालं? मला कुणाची रेष पुसायची नाही आहे, मला माझी रेष मोठी करायची आहे. मग एखादी महिला काम करत असताना ती आपली बहीण आहे, ती आपली सहकारी आहे, ती आपली मैत्रीण आहे, ह्या भूमिकेतनं का पुरुष एक्सेप्ट करत नाही मला ते कळतच नाही. आणि मी तशी महिला नाही आहे की तुम्हाला रुचत पचत नाही म्हणून मी घरी बसणार. मी त्या पुरुषाला 10 वेळा सांगितलं की तुझ्याही घरी तुझी आई बहीण आहे, मी तिला टार्गेट करणार. तुला कळेल कुठं दुखतं. तुम्ही हे सगळं स्पष्टीकरण खरं दिलंय, पण थेट उत्तर देणं तुम्ही टाळताय थोडंसं, की तुम्ही पक्ष सोडणार की पक्षातच राहणार? आज तुमच्या समोर आहे, मी आत्तापर्यंत तरी पक्ष सोडण्याचा कोणताच विचार केलेला नाही. कारण का महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये मी ज्या पक्ष स्थापन झाल्यावर आले, म्हणजे जवळजवळ आज मला 14 वर्ष पक्षात झालेली आहे आणि मी सन्माननीय राजसाहेब ठाकरेंना बघून आलेली आहे. पण येणाऱ्या काळात जर मला असंच बॉन्डिंग करत असतील तर मला वाटतं मला एक तर राजकारण बंद करावं लागेल, किंवा
लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मला हीच लोक पर्याय शोधायला लावतील. पण मी राष्ट्रवादीतच जाईल असं नाही, मग मी सेनेत पण जाईल. मग काय करताल तुम्ही? मी रासपत पण जाईल. माझे नातलग आहेत तिथे. म्हणजे जानकर जे आहेत ते माझ्या मिस्टरांचे भाऊ आहेत. मग तुम्ही प्रत्येक वेळी जर मी कुठल्या नेत्याला कुठल्या कामानिशी भेटले तर तुम्ही मला डायरेक्ट म्हणणार का तू या पक्षात जाणार आहे म्हणून? असं म्हणणं तर म्हणजे अर्थहीन म्हणणं झालं. पण जी परिस्थिती इतर पक्षांमध्ये नेहमी चर्चेला आली की महिला राजकारणी ज्या आहेत किंवा नेत्या आहेत त्यांना नेहमी दाबण्याचा प्रकार त्या ठिकाणी झाला, तेच मनसेमध्ये होत आहे. तेच मनसेमध्ये होते. फक्त मनसेमध्ये प्रमाण ते वेगळ्या स्वरूपाचं आहे आणि ते मी अनुभवते आहे. पण या संदर्भात खुली चर्चा तुम्ही राजसाहेबांबरोबर केली? नाही झाली अजून तेवढी वेळ पण नाही मिळाली आणि तेवढी बैठक पण झाली नाही. पण तुम्ही करणार आहात मग हो, चर्चा? नक्कीच करणार. कारण का जेव्हा पाणी नाकातोंडात जातं तेव्हा तर वरिष्ठांशी मला बोलावं लागेल. मी अद्यापही बोललेली नाही आहे. कारण का मे बी म्हणजे मला माझ्यावर अन्याय होत असताना मला त्या गोष्टी स्वतःच्या आत्मसात करायला पाहिजे की खरंच होत आहेत का नाही. मी 10 वेळा सांगते की माझ्यामुळं कुणावर अन्याय होऊ नये याची मी नेहमी दक्षता घेते. म्हणजे इवन लक्षात घ्या की ज्या पदांची जी फेरबदल होतात हे झाले पाहिजेत. कार्यकर्ते नवीन लोकांना संधी मिळाली पाहिजे, इतरांना मिळाली. पण माझं म्हणणं असतं की 4-4.5 वर्षामध्ये कोणत्याच पक्षाची महिला सेना स्ट्रॉंग नाही आहे. पण महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेची सेना स्ट्रॉंग आहे. रस्त्यावर उतरून माझ्या विभाग अध्यक्ष असतील, शाखा अध्यक्ष असतील, आम्ही काम केलेलं आहे. जेव्हा तुम्ही 10 जणांना प्रमोशन देता तेव्हा 7 जणांना काम करणाऱ्या महिलांना देण्यात यावं आणि 3 ज्या काय असेल तुमच्या वशिलाबाजी घ्यावं या मताची मी आहे. जर तुम्ही काम करणाऱ्या महिलांना पदच नाही दिली, त्या महिला का काम करतील? का त्या पक्षात येतील? त्यांना धरून ठेवण्यासाठी, त्यांना आपलं कुटुंब सदस्य ठेवण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. महिलांचं राजकारण सोपं नाही. तुम्ही एकट्या माझ्याकडं बघू नका. मला म्हणजे माझ्या घरातल्यांनी असं सोडलंय असं समजा की मी माझा बिझनेस, मी माझा राजकारण हे मी माझ्या हिमतीवर करते. म्हणजे 100तनं 1 रुपाली पाटील असते हो. अशी आपल्याला जर 100 रुपाली पाटील तयार करायचे असतील तर तुमच्यासारख्या भावांची, नेत्यांची, साथीची गरज आहे. मी थोडीच म्हणते की तुमच्या घरातलं कर्तृत्व दाबा आणि बाहेरच्या कर्तृत्वाला तुम्ही न्याय द्या. माझं हे म्हणणंच नाही आहे. तुम्ही तुमचं काम छान करा, पण तुमच्या नालायक आणि घाणेरड्या राजनीतीच्या थिंकिंगसाठी तुम्ही दुसऱ्या महिलेला त्रास देऊ नका. कारण का महिला राजकारणात येण्यास इच्छुक नसतात. माझ्याकडे ज्या महिला आहेत मी त्यांच्या बारीक बारीक गोष्टी सांभाळत असते. तुम्ही कुणालाही माझ्या मागे विचारा. उगीच नाही माझ्याकडे महिला आहेत, ताई नवरा मारतो, ताई सासू मारती. नवरेही येतात, ताई बायको कशी वागते त्या पद्धतीने. मी 2017ला पडल्यानंतर एक दिवसही थांबलेली नाही आहे. माझं छोटं लेकरू घेऊन म्हणजे 11 फेब्रुवारी 2017ला मला मुलगा झाल्यानंतर, इलेक्शन झाल्यानंतर मी पडली आहे म्हणून घरी बसली असा मला एक दिवस दाखवा. प्रत्येक प्रश्नाला मी रस्त्यावर उतरले आणि त्याला न्यायिक देणी आणि पक्षाच्या चौकटीत न्याय द्यायचं काम केलं. कारण का मला माहिती आहे पक्ष आहे म्हणल्यावर मला त्या चौकटीत राहावंच लागतं. या होत्या रुपाली पाटील ठोंबरे. आणि पक्षामध्ये काम करत असताना कशा पद्धतीनं रिकामटेकड्या नेत्यांकडून महिला नेत्यांना कशा पद्धतीनं दाबलं जातं, कशा पद्धतीनं साईडलाईन केलं जातं. इतर पक्षांबद्दल नेहमी ह्या चर्चा आपण ऐकत आलेलो आहे. परंतु जो पक्ष महाराष्ट्रामध्ये नवीन आलेला आहे आणि राज ठाकरे यांचं नेतृत्व घेऊन तो पक्ष महाराष्ट्रामध्ये काम करतो आहे, त्या पक्षामध्ये देखील महिला नेत्यांवरती अशा पद्धतीनं अत्याचार, अन्याय होत असल्याची जी भावना आहे ती स्वतः रुपाली पाटील यांनी व्यक्त केलेली आहे. आणि जो पक्ष सोडण्याची जी चर्चा आहे ती बाहेरचीच लोक जास्त करत आहेत आणि पक्षातील नेत्यांकडून त्याला हवा दिली जाते. सोशल मीडियावरती या संदर्भातल्या चर्चा घडवल्या जातात. वास्तवामध्ये याला कुठलाही आधार नाही. आणि स्वतः राजसाहेब ठाकरे यांना त्या भेटणार आहेत आणि या सगळ्या विषयांवरती जे आहे ते खुलेपणानं त्या ठिकाणी भूमिका मांडणार आहेत. येणाऱ्या नजीकच्या काळामध्ये रुपाली पाटील या मनसेमध्ये असतील का नसतील
त्या कुठल्या पक्षामध्ये असतील हे आपल्याला बघायला नक्कीच मिळेल. तोपर्यंत आपण forthepeople.news या न्यूज चॅनलवरती येत असलेल्या स्पेशल मुलाखती, स्पेशल स्टोरीज या आपण नक्की बघत राहा. त्यासाठी आमच्या चॅनलच्या पेजला जरूर लाईक आणि फॉलो करा. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करा.